कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीनं दरवर्षी आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं जातं। या अंतर्गत 26 जानेवारी रोजी सांस्कृतिक स्पर्धाही झाल्या। प्रायव्हेट हायस्कूलमध्ये झालेल्या या स्पर्धेचं उद्घाटन प्राथमिक शिक्षण समिती प्रशासन अधिकारी DC कुंभार यांच्या हस्ते आणि राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते सागर बगाडे, शिक्षक संघटनेचे विलास पिंगळे, संजय पाटील, दिलीप माने, संजय कडगावे, विठ्ठल देवणे यांच्या उपस्थितीत झालं। या सांस्कृतिक कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोकधारा आणि भारतीय लोकनृत्य अशा कलाविष्कारांचं सादरीकरण केलं। लहान गटात श्रीमती जरग विद्या मंदिरनं प्रथम क्रमांक पटकावला तर नेहरू नगर विद्या मंदिर द्वितीय, टेमलाईवाडी विद्या मंदिर तृतीय विजेते ठरले। मोठ्या गटात श्रीमती जरग विद्या मंदिरनं प्रथम, टेमलाईवाडी विद्या मंदिर द्वितीय, प्रिन्स शिवाजी विद्या मंदिर जाधववाडी तृतीय आणि नेहरू नगर विद्या मंदिरला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आलं। यावेळी सचिन पांडव, पर्यवेक्षक विजय माळी, बाळासो कांबळे, चंद्रकांत कुंभार, अजय गोसावी, संजय शिंदे, शांताराम सुतार, कश्मीरा पवार, निशा साळोखे यांच्यासह पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते। 77व्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून 6 महाराष्ट्र गर्ल्स बटालियनच्या छात्रांनी कोल्हापुरातील प्रतिभा नगर इथल्या हुतात्मा स्मारक परिसराची स्वच्छता केली। उद्यानातील कचऱ्याचं संकलन करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली। तसंच प्रख्यात मूत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर विश्वनाथ मगदूम आणि कमांडिंग ऑफिसर कर्नल विक्रम नलवडे यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आलं। ऑनररी मेजर डॉक्टर रूपा शहा यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला। डॉक्टर मगदूम यांनी सर्व छात्रांना मोफत आरोग्यविषयक लाभ देण्याची घोषणा केली। यावेळी सुभेदार मेजर नारायण पाटील, जान्हवी पाटील, ज्योती यादव, चेतना जोशीलकर, ऐश्वर्या शिर्के यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। देशाच्या स्वातंत्र्यासाठी आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 30 जानेवारी रोजी हुतात्मा दिन पाळण्यात येतो। कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली। यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, संजय सरनाईक, NS पाटील, निवास पोवार, राम काटकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। टपाल विभागामध्ये 22 ऑगस्ट ते 7 ऑक्टोबर 2025 या कालावधीत वित्तीय सशक्तीकरण उपक्रम राबवण्यात आला। त्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांना गौरवण्यात आलं। त्यामध्ये पोस्टमन लक्ष्मण पोवार, विनोद कुडाळकर, शिवाजी कोळी, यासिन पिंजारी, प्रकाश शेलार आणि मुंतजर मुजावर या कर्मचाऱ्यांचा समावेश होता। प्रवर डाकघर अधीक्षक वैभव वाघमारे यांच्या हस्ते गुणवंत कर्मचाऱ्यांना बक्षीस आणि प्रमाणपत्र देण्यात आली। उल्लेखनीय कामगिरीबद्दल टपाल विभागाकडून सत्कार झालेल्या गुणवंत कर्मचाऱ्यांचं अभिनंदन होतंय। कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं दिशा हॉटेल चौक ते DY पाटील हॉस्पिटल या परिसरातील अतिक्रमणावर कारवाई केली। या कारवाईत 3 हातगाड्या, 22 डिजिटल बोर्ड आणि इतर साहित्य जप्त केलं, तर काही अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपल्या हातगाड्या काढून घेतल्या।